महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक निवडणुकांमध्ये वेगवेगळे पंतप्रधान जितक्यांदा आले असतील त्या 4-5 पंतप्रधानांच्या इथं येणाऱ्या भेटींची बेरीज केली तर तेवढ्या भेटी पंतप्रधानांनी गेल्या या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात दिल्या आहेत. याचा एक अर्थ असा आहे की त्यांचं महाराष्ट्रावर खूपच प्रेम आहे. मुंबई जिंकणं हे त्यांच्या दृष्टीनं प्रातिनिधिक आहे. घाटकोपर पश्चिमेला ते काल रोड शो मध्ये होते आणि घाटकोपर पूर्वेला होर्डिंग पडून 15 माणसं मेलेली आहेत. म्हणजे आपलं एकूण आंतरप्रेन्युरियल किंवा उद्योजकीय दारिद्र्य असं आहे की आजही आपण वडापाव हेच आपल्या उद्योजकतेचं सर्वोत्तम लक्षण मानतो. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला अगदी बाबासाहेबांचं पण काय म्हणणं होतं की सगळे रिसोर्सेस महाराष्ट्रातनं येतात. मुंबई महाराष्ट्रावर रिसोर्सेससाठी अवलंबून आहे. आता रिसोर्सेसचा भागही तुम्ही पोटात घेतलाय. नमस्कार. इंडी जर्नलच्या लोकोत्सव या निवडणूक विशेष कव्हरेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि आता आपण निवडणुकीचे अनेक टप्पे संपून निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करतोय. आणि या टप्प्यात आपण आलो आहोत मुंबईमध्ये. मुंबई आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या दृष्टीनेही अनेक दृष्टीनं महत्त्वाची लोकसभा निवडणूक ठरणार आहे. आणि त्यामुळंच कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः वैयक्तिक लक्ष घालत आहेत या निवडणुकीत आणि वारंवार इथे रोड शोज रॅलीज ते आयोजित करतात. तर मुंबईचं एकूण लोकसभेच्या दृष्टीनं, राजकीय दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनं आताचं स्टँडिंग काय आहे, इथलं राजकारण कसं बदलत गेलेलं आहे आणि आता त्याचं स्वरूप कसं होत जाणार आहे याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र विभागाचे प्रमुख दीपक पवार सर आपल्यासोबत आहेत आज. सर नमस्कार. तर जसं मी म्हटलं आता की स्वतः पंतप्रधान इतकं वैयक्तिक लक्ष मुंबईत घालतायत मुंबईच्या निवडणुकीवर, तर त्याचं काय कारण जाणवतं? म्हणजे गुजरात सारख्या राज्यामध्ये जिथं 26 जागा आहेत तिथं लोकसभेच्या निवडणुका एका टप्प्यात झाल्यात. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत तिथं लोकसभेच्या निवडणुका 5 टप्प्यामध्ये होत आहेत. याचा अर्थ महाराष्ट्र हे भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या घटक पक्षांना इतरांना जिंकण्यासाठी वाटतं तितकं सोपं राज्य नाही. हे त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणुकांची टप्पेवार विभागणी केली त्यातनं स्पष्ट होणार आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या 5व्या टप्प्यामध्ये मुंबई आणि ठाणे परिसरामधल्या निवडणुका आहेत आणि तिथे पंतप्रधानांनी आदल्या दिवशी वाराणसीमध्ये त्यांनी स्वतःचा अर्ज भरला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी रोड शो केला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक निवडणुकांमध्ये वेगवेगळे पंतप्रधान जितक्यांदा आले असतील त्या 4-5 पंतप्रधानांच्या इथं येणाऱ्या भेटींची बेरीज केली तर तेवढ्या भेटी पंतप्रधानांनी गेल्या या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात दिल्या आहेत. याचा एक अर्थ असा आहे की त्यांचं महाराष्ट्रावर खूपच प्रेम आहे. ते प्रेम आहे हे सिद्धच होतं कारण त्यांनी प्रयत्नपूर्वक महाराष्ट्रातले 2 प्रादेशिक पक्ष फोडून निवडणूक आयोगाला वेठीला धरून त्यांची चिन्ह पळवून त्यांची नावं पळवून जे काही करता येणं शक्य आहे ते केलं आहे. पण एवढं झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाला त्यांच्या तथाकथित 400 पारच्या घोषणेला आवश्यक असलेली सामग्री मिळेल याची खात्री नसल्यामुळे एकाच शहरामध्ये किंवा एकाच जिल्ह्यामध्ये 2-2, 3-3 सभा घेणं, सलग 2-2, 3-3 दिवस एखाद्या भागामध्ये राहणं, रोड शो करणं आणि या पद्धतीनं अतिशय इंटेन्स स्वरूपाचा प्रचार पंतप्रधानांनी केलाय. यातनं एवढं स्पष्ट होतं की त्यांना ते जाहीरपणे दाखवतायत जितकी खात्री वाटते तेवढी खात्री त्यांना देशाबद्दल नाहीच पण महाराष्ट्राबद्दल आणि मुंबईबद्दल त्याहूनही नाही. आता ज्या पद्धतीचं प्रचाराचं जे काय म्हणतात त्याला स्केल आहे किंवा प्रचाराच्या ज्या पद्धती आहेत त्यातून मुंबईचं स्वतःचं जे राजकारण आहे इथली राजकारणाची पद्धत तसं पाहायला गेलं तर ग्रामीण महाराष्ट्र किंवा इतर भाग ही अगदी पुण्या नाशिक सारख्या शहरांपासून पण वेगळी राहिलेली आहे. तर हा जो शिफ्ट आहे तो तुम्हाला कसा दिसतोय तो शिफ्ट मुंबईतल्या? एक म्हणजे मुंबई शहर महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे, महाराष्ट्राची अस्मिता त्यातनं प्रतिबिंबित होते असं सांगणं हे एक कथन आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं, एक नॅरेटिव्ह आहे.
पण दुसरीकडे ते आंतरराष्ट्रीय कॅपिटल आहे, दुसरीकडे जगाचं लक्ष मुंबईकडे आहे. त्यामुळे मुंबईने संकुचितपणे वागून चालणार नाही. मुंबईमध्ये छोटे रस्ते चालणार नाहीत. मुंबईमध्ये कोस्टल रोड पाहिजे, मुंबईमध्ये सी लिंक पाहिजे, मुंबईमध्ये अटल सेतू पाहिजे. आणि या पद्धतीनं जाहिराती तयार करणं हे म्हणजे मुंबई शहरातल्या निवडणुकांची जाहिरात ही आत्ता सुरू झाली नाहीये, ती एकनाथ शिंदेचं सरकार आल्यापासून सुरू आहे. मी गेली 2 वर्ष त्यांचा जो सगळा प्रचार होता की महाविकास आघाडीने मुंबईचा विकास ठप्प करून ठेवला आणि आम्ही तो बोळा काढून हा सगळा प्रवास मोकळा केलेला आहे. म्हणजे खरं तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या महाराष्ट्रातल्या महायुतीतल्या मित्रपक्षांचा निवडणुकीच्या प्रचाराचा खर्च हा 2022 पासून मोजला पाहिजे. कारण तेव्हापासून ते पान जाहिराती देऊन कोस्टल रोडचं काय होणार आहे, अटल सेतूचं काय होणार आहे, अख्ख्या मुंबईमध्ये सगळ्या रस्त्यांवर त्यांनी जे काही रोषणाई केली आहे, जे प्रकाश प्रदूषण केलंय आणि ज्यांना त्यांचे आताचे नवे मित्र बिनशर्त पाठिंबावाले त्यांनी त्याला मुंबई शहराचं डान्सबारीकरण करणं असं म्हटलेलं होतं. अशा पद्धतीनं प्रचंड प्रचार आणि प्रचंड पैसा मुंबई शहरावर खर्च होतो आहे. आणि हे मला असं दिसतं की मुंबई जिंकणं हे त्यांच्या दृष्टीनं प्रातिनिधिक आहे. ते प्रातिनिधिक या दृष्टीनं आहे की महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये तुम्ही जातीच्या समीकरणांवर जिंकाल, पण मुंबईमधनं विजय मिळवणं म्हणजे शिवसेनेचं कंबरडं मोडणं. आता जरी ते शिवसेनेला शिल्लक सेना म्हणत असले, तुमच्याबरोबर कुणी राहिलेलंच नाही असं म्हणत असले, तरी सुद्धा शिवसेना पक्षाची रचना लक्षात घेता केडर त्यांच्या बरोबर आहे, नेते इकडे गेलेले आहेत. तर हे जे केडर आहे ते हलवायचं असेल तर मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल व्हायला पाहिजे. या उलाढालीसाठी लागणारं सगळं जे जाहिरातीचं गमक आहे, जाहिरातीचं गणित आहे, ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जुळवत आणलंय. आणि त्याच्यावर एका अर्थाने अंतिम जर काही शिक्कामोर्तब करायचं असेल तर मोदींच्या जाहिराती आहेत. मोदींचा रोड शो आहे, जो रोड शो मोदींनी केला. घाटकोपर पश्चिमेला ते काल रोड शो मध्ये होते आणि घाटकोपर पूर्वेला होर्डिंग पडून 15 माणसं मेलेली आहेत. म्हणजे एखाद्या देशाचा राज्यकर्ता जर संवेदनशील असता तर तो त्याने रोड शो कॅन्सल केला असता असं नाही, कारण मोदींचं टेम्परामेंट लक्षात घेता इव्हेंट मॅनेजमेंटला ते कधीही बगल देऊ शकतील असं मला वाटत नाही. पण कदाचित त्यांना तिथे श्रद्धांजली वाहून नंतर रोड शो करता आला असता. पण जो माणूस गंगेत पडलेल्या प्रेतांच्या बद्दल ती नाहीच आहेत अशा प्रकारची भावना व्यक्त करू शकतो, त्याला एक होर्डिंग पडलेलं, त्या होर्डिंगमुळे झालेल्या मृत्यूंच्या बद्दल तो काही फार दखल घेईल असं वाटत नाही. तर या पद्धतीचं मुंबईचं एकूण राजकीय वर्तमान आता आहे. आणि सगळे राजकीय पक्ष मतदान करा मतदान करा मतदान करा असं लोकांना म्हणतायत. निवडणूक आयोगही मतदान करा असं लोकांना सांगतो. म्हणजे डोर टू डोर कॅम्पेन करतायत, लोकांना नेऊन चिठ्ठ्या देत आहेत. पण 5 वर्षामध्ये तुम्ही लोकशाही व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडेल अशा पद्धतीनं वागता, राजकीय पक्ष पैशांच्या बळावर फोडता, निवडणूक आयोगाला आणि सुप्रीम कोर्टाला वेठीस धरून त्यांची चिन्ह पळवता, त्यांची नावं पळवता. आणि हा सगळा अलोकशाही व्यवहार निर्धास्तपणे केल्यावर मग तुम्ही निर्लज्जपणाने लोकांना जाऊन म्हणता की नाही तुम्ही मतदान केलं पाहिजे, तर सर्वसामान्य माणूस कसं मतदान करेल? त्यामुळे मला असं दिसतं की मुंबईमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज जर पक्षांच्या समोरचं कुठलं असेल तर सर्व व्यवस्थेबद्दल कमालीची अनास्था निर्माण झालेल्या त्यांच्या मतदाराला हलवून बाबा आज तू मतदानाला गेलं पाहिजेस हे सांगणं हे आहे. आपण मुंबईची जी अवस्था तुम्ही मेन्शन केली ते तो एक सविस्तर प्रश्न असेल माझा, त्याच्याकडे परत येऊ. पण मला तुम्हाला आत्ता हे विचारायचं की तुम्ही केडरचा उल्लेख केला. एकीकडे आपल्याला दिसतं की एका अर्थानं वर्किंग क्लास राजकारण करणारी शिवसेना, आता ते किती वर्किंग क्लास आहे वगैरे तो भाग वेगळा, प्रत्यक्षात त्याचा हे किती लागतो, पण एकीकडे वर्किंग क्लासला अड्रेस करणारी शिवसेना असं म्हणू, आणि दुसरीकडं थोडेसे अर्बन आणि नॅशनल हे जे 2 पक्ष आहेत, काँग्रेस असेल किंवा भाजप, असं मुंबईचं एक त्रिकोणी एक हे झालेलं आहे पॉलिटिकल. हो, आता असं झालंय म्हणजे काय की शिवसेनेनं जी पोकळी डाव्या चळवळी आणि डाव्या चळवळींच्या संघटना संपून निर्माण केली,
म्हणजे तिथे शिवसेना ही भांडवलदारांची एजंट म्हणून वागलेली आहे. वागले. आणि म्हणजे शिवसेनेनं भांडवलदारांशी न भांडणाऱ्या कामगार संघटना निर्माण केल्या. म्हणजे त्या निगोशिएट करतात, 10 रुपये 5 रुपये देऊन मागे पुढे पाहतात. याचा सगळ्यात मोठा फटका शिवसेनेला, मुंबईला, मराठी माणसाला बसलाय तो गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये. म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या युनियन संपवाल, पण गिरणी कामगारांसारखी युनियन जिथे 2.5-3 लाख कामगार होते आणि जिथे कामगार पहिल्यांदा ठाकरेंकडे गेला होता, तो काही दत्ता सामंतांकडे पहिल्यांदा गेला नाही, तो जर त्या कामगारांनी, आणि तो मराठी कामगार आहे, त्या मराठी कामगारांशी जर ठाकरे कमिटेड राहिले असते तर कदाचित संपाचा एकूण इतिहासच वेगळा झाला असता. आता त्या सगळ्या मिलच्या जगाचं मॉलमध्ये रूपांतर झालंय. त्याचे लाभार्थी कोण आहे? त्याचे लाभार्थी गुजर मारवाडी आहेत, पण त्याचे दलाल कोण आहे? त्याचे दलाल सगळे मराठी लोक आहेत. मग ते काँग्रेसमधले असतील, शिवसेनेतले असतील, नंतरच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतले असतील. हे सगळे लोक काय आहेत तर जुन्या इमारतींमधनं मराठी लोकांना हुसकवायचं, त्या इमारती रिडेव्हलपमेंटला पाठवायच्या, त्यांना दक्षिण मुंबईतनं किंवा दक्षिण मध्य मुंबईतनं ठाण्याला, कल्याणला, बदलापूरला, पनवेलला पाठवायचं. आणि त्याचा एक्सक्यूज काय त्याने दिला होता की घरात 10 माणसं राहत आहेत तर तुम्हाला 4 वेगवेगळ्या खोल्या बदलापूरला घेता येतील, अशी रक्कम आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो. हा हेतू अगदी वरकरणी निष्पाप आहे असं आपण मान्य केलं तरी मुंबई शहरातनं मराठी माणूस कायमचा हद्दपार झाला. आता हा हद्दपार झालेला मराठी माणूस जो शिवसेनेचा रिमोट केडर आहे, दुसरा मराठी माणूस जो झोपडपट्टीमधला आहे आणि मुसलमान आहेत, जे काँग्रेसच्या बरोबर, आणि काँग्रेसचा केडर ह्या गोष्टीवर विश्वास नाहीये, काँग्रेसचा जत्रेवर विश्वास आहे. निवडणुकीच्या तोंडावर ते भंडारा घातल्यासारखी माणसं गोळा करतात, त्या लोकांना त्या वेळेला जी काही अफू द्यायची ते देतात, लोक मतदान करतात. आणि भाजपचं असं झालंय की ते मुळात त्यांनी केडरपासून सुरुवात केली आहे. म्हणजे जो बनिया मुंबईमधला आहे, जो मारवाडी त्यांचा केडर आहे, तो आजही त्यांचा कोर कंपोनंट आहे. आणि तो कोर कंपोनंट कसा आहे की आजही मुंबई शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी जैनांच्या ज्या इमारती आहेत त्या सगळ्यांचं पेट्रोनेज हे भारतीय जनता पक्षाचं आहे. किंवा महाराष्ट्रातले जरी मराठी राजकारणी असतील तरी ते त्यांचे स्लीपिंग पार्टनर म्हणून काम करताना दिसतात. पण भारतीय जनता पक्षानं त्याच्या बरोबरीने उत्तर भारतीय गोळा केले, त्याच्याबरोबरीने दक्षिण भारतीय गोळा केले, आणि अशा प्रकारचं जे क्लायंटेल त्यांनी निर्माण केलंय ती त्यांची नवी छावणी आहे. ती त्यांची नवी छावणी रामाच्या नावानं निर्माण झालेली आहे. ती त्यांची नवी छावणी नरेंद्र मोदींच्या तथाकथित राष्ट्रीय सुरक्षिततेच्या निर्माण झाली. आणि म्हणजे एक प्रयत्नपूर्वक एखाद्या समाजाचं बिंडोकीकरण घडवून आणणं हे भारतीय जनता पक्षाला मुंबई सारख्या शहरात मिळालेलं प्रचंड यश आहे. म्हणजे व्हॉट्सअप सगळीकडे आहे, पण मुंबई सारख्या शहरामध्ये सुशिक्षित मध्यम उच्च मध्यम वर्गीय जे काँग्रेसच्या आर्थिक धोरणांचे लाभार्थी आहेत त्या सगळ्यांना असं वाटतं की गेल्या 75 वर्षात काहीच झालेलं नाही. त्या सगळ्यांना असं वाटतं की गेल्या 75 वर्षात फक्त मुसलमानांची लोकसंख्या वाढली आहे. त्या सगळ्यांना असं वाटतं की हा देश आहे हे जगाला पहिल्यांदा 14 सालानंतरच कळलेलं आहे. या प्रकारचं जे ब्रेन वॉशिंग आहे, म्हणजे बीजेपी केडरवर नाही काम करत आहे, बीजेपी आधी अजेंड्यावर काम करते आणि सापडेल ते केडर स्वतःच्या सोबत घेते. त्यामुळे बीजेपीचं केडर जानेवारीतलं वेगळं आहे, ते रामाला भुललेलं केडर आहे. एप्रिल मधलं केडर वेगळं आहे, मागच्या निवडणुकीत त्यांचं प्री पुलवामा केडर वेगळं आहे, पोस्ट पुलवामा केडर वेगळं आहे. तर हे जे आहे या प्रकारचं मतदारांशी फ्लर्ट करणं हे स्किल नरेंद्र मोदींना अफलातून जमलेलं आहे. आता हे त्यांच्या हुशारीचं लक्षण आहे तर आपल्या सामूहिक बिंडोकपणाचं लक्षण आहे. हा आपण आपल्या आपल्या पातळीवर शोध घेतला पाहिजे. पण हे मुंबईमध्ये तुम्हाला असं अत्यंतिक एकत्रित आलेलं राजकारण दिसतं. शिवसेना आतापर्यंत तगली याचं कारण असं की शिवसेना लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडवत होती. सासूने सुनेला मारलं तर शाखेत काम होत होतं, हॉस्पिटलला कोणाला जायचंय शाखेत काम होत होतं, ऍडमिशन पाहिजे होतं तर कॉन्व्हेंटच्या माणसाचा गळा धरून तुम्हाला कामं करता येत होत. पण हे करण्याचा एक प्लॅटू पॉइंट येतो की तुम्ही किती करणार. म्हणजे शिवसेनेनं गेल्या 60 वर्षामध्ये शाळा काढल्या का? तर अजूनही तुम्हाला चर्चच्या शाळांमध्ये लोकांना घालवायला लागतंय. तुम्ही बागा बनवल्या का? तुम्ही नाही बनवल्या. तुम्ही मैदानं तयार केली का? तुम्ही नाही तयार केली. तुम्ही वाचनालय तयार केली का? नाही तयार केली. तुम्ही जिमखाने तयार केले का? तुम्ही नाही तयार केले. म्हणजे तुमच्या ज्या सगळ्या फौजा आहेत त्या प्रासंगिक वेळेला, म्हणजे शिवाजी पूर्व काळामध्ये जसं लोक 8 महिने 4 महिने पावसाळ्यात शेती करून उर्वरित काळ जाऊन युद्धाला जायचे,
तशा प्रकारचं सैन्य शिवसेनेनं निर्माण केलं. याच्या जीवावर तुम्हाला फार नाही लढता येत. आता त्यांना जेव्हा त्यांचा पक्ष उभा फुटला तेव्हा मला असं दिसतं की त्यांना हे जाणवलंय काही प्रमाणात. ते प्रत्यक्षात राजकीय पक्षांची स्मरणशक्ती फार कमी असते, त्यामुळे त्यांना हे आत्ता कळलंय. ते ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या लक्षात राहील का मला माहिती नाही, पण आता अशी परिस्थिती आहे की त्यांना असं लक्षात आलंय की आपण हे जे बीजेपीच्या नादाला लागून मुसलमानांची दुश्मनी घेतली, बौद्धांना आपलं मानलं नाही, ख्रिश्चनांना वाळीत टाकलं, हा आपला कोर अजेंडाच नाहीये. म्हणजे प्रबोधनकार वाचा हे शिवसेनेच्या लोकांना बाहेरचं लोक आता येऊन सांगतायत. म्हणजे याच्यासारखा म्हणजे गंभीर बाबच नाहीये. तर या प्रकारचं राजकारण मला असं वाटतं की भाजपचं जे राजकारण आहे ते गुजर मारवाड्यांचं आणि कमालीच्या पैशाचं राजकारण आहे. आणि सर्व प्रकारचं म्हणजे काँग्रेसच्या राजकारणामध्ये सामदाम दंडभेद नव्हता असं नाहीये, पण काँग्रेसला एक क्वचित अशी नैतिकतेची चाड होती, अगदी क्वचित होती. यांचा त्याच्याशी दुरान्वयानेही संबंध आहे. म्हणजे जे नैतिक दिसेल ते ठेचून काढलं पाहिजे या सिंगल पॉइंट अजेंड्यावर हे काम करतात. त्यामुळे या प्रकारचं राजकारण मला मुंबईत दिसतं. आता तुम्ही एका अर्थानं आता एक सोशो इकॉनॉमिक त्यातला जो दर्या आहे किंवा फरक आहे या पॉलिटिकल प्रवाहांमधला तो सांगितला त्या सगळ्या याच्यामध्ये राजकीय प्रवाहांमधला. तर दुसऱ्या पातळीवर एक संघर्ष आपल्याला मुंबईमध्ये प्रकर्षाने आता गेल्या काही वर्षात आणि विशेषतः शिवसेनेच्या सगळ्या प्रकरणानंतर जाणवतोय, तो म्हणजे भाषिक आणि भाषा सांस्कृतिक या अर्थानं. आता आपण बघितलं की शिवसेनेच्या प्रचारासाठी लोक गेलेले असताना गुजराती सोसायटीमध्ये प्रवेश नाकारला की इथं प्रचाराला तुम्हाला प्रवेशच नाही, सरळ अशा टाईपचं हे झालं. आणि ते पण मुंबईच्या काही कोर भागांमध्ये असं घडलं. तर तो जो फ्लॅश पॉइंट आहे तर म्हणजे फक्त भाषिक नाही पण भाषेसोबतची जी एक वर्गीय आणि सांस्कृतिक ओळख जोडली गेलेली, तर तो फ्लॅश पॉइंट तुम्हाला जवळ आलेला दिसतोय का की कुठेतरी? तो फ्लॅश पॉइंट म्हणजे वेगवेगळ्या वेळेला मुंबईत जवळ आलाय आणि मग राजकीय पक्षांनी त्या वेळेला काहीतरी नेगोशिएट करून त्या वेळेला थोडंसं त्याच्यावर पाणी घालून म्हणजे बंब आणायचा, त्याच्यावर थोडं पाणी ओतायचं, थोडं हे करायचं. म्हणजे एक टप्पा असा शिवसेनेनं जेव्हा दाक्षिणात्यांच्या विरुद्ध आंदोलनं सुरू केली त्यावेळेसही तू जर बघितलंस तर पैंची हॉटेल घालवली आणि पैंची हॉटेल जाऊन शेट्टीची हॉटेल आली. म्हणजे असं झालं नाहीये की पैंची हॉटेल जाऊन मराठी माणसाची हॉटेल आली. म्हणजे आपलं एकूण आंतरप्रेन्युरियल किंवा उद्योजकीय दारिद्र्य असं आहे की आजही आपण वडापाव हेच आपल्या उद्योजकतेचं सर्वोत्तम लक्षण मानतो. वडापाव जोपर्यंत रस्त्यावर विकला जातोय तोपर्यंत तो शिव वडापाव आहे, पण तो मॉलमध्ये विकायला गेलात की मग तो जम्बो वडापाव झाला, तो गोली वडापाव झाला की तो मराठी माणसांच्या मालकीचा राहत नाही. म्हणजे मग मॉलमध्ये जर तुम्ही दुकानदारांकडनं हप्ते वसूल करत असाल किंवा आणखी काही पद्धतीने तुम्ही पैसे गोळा करत असाल तर प्रत्येक मॉलमध्ये मराठी खाद्यपदार्थांचं दुकान असलं पाहिजे हे एन्श्युअर करणं किती कठीण आहे. म्हणजे प्रत्येक मॉलमध्ये जर डोसे मिळणारी 4 आउटलेट्स असू शकतील तर मराठी खाद्यपदार्थ मिळणारं एक आउटलेट असणं अशक्य आहे का? तर हा दृष्टीचा प्रॉब्लेम आहे. तर म्हणजे आपले पदार्थ रस्त्यावर खावेत ही आपली एकूण सडकछाप जी मानसिकता आहे मराठी समाजाची, त्याचा हा प्रॉब्लेम आहे. आणि मराठी अमराठी जो सगळा वाद आहे, उद्धव ठाकरेंनी त्यांचं जे काही समन्वयवादी राजकारण सुरू केलं, मी मुंबईकर असं म्हणून, तर त्याच्यामध्ये त्यांनी सगळे मुंबईकर सारखेच आहेत. पण सगळे मुंबईकर सारखे नाही आहेत ना. काही मुंबईकर झोपडपट्टीत राहतात, काही लोक मलबार हिलला राहतात, काही लोकांच्या घरामध्ये तासभर पाणी येतं आणि त्यात बरेचसे मराठी आहेत. काही लोकांच्या घरात नवविवाहित जोडप्याला नीट झोपण्याची जागा मिळावी म्हणून घरातल्या बाकीच्या सगळ्यांना गॅलरीत झोपावं लागतं, ते जनरली मराठी लोक आहेत. आणि ज्यांच्याकडे इन्फिनिटी पूल आहे ते जनरली मराठी आहेत. आणि बाळासाहेब ठाकरेंनी केलेली गंभीर चूक म्हणजे हिंदुत्वाच्या दावणीला मराठी लोकांना बांधल्यामुळे तुमचा शत्रू एकच उरला, मुसलमान. तोही तुमच्या इतकाच गरीब आहे. त्यामुळे 2 वेगळ्या प्रकारच्या गरिबांना एकमेकांशी भांडायला लावून ज्यांनी खरे रिसोर्सेस पळवलेले आहेत त्यांचे आपण सिक्युरिटी गार्ड म्हणून उभं राहण्याची भूमिका स्वीकारली. तर एका टप्प्याला जेव्हा उद्धव ठाकरेंनी ते मुंबईकर कॅम्पेन सुरू केलं तिथून राज ठाकरेंचं राजकारण सुरू झालेलं आहे. त्यांना म्हणजे बाळासाहेबांनी फॉर्मल सेक्टरमधल्या लोकांसाठी भांडणं केली,
राज ठाकरेंनी इन्फॉर्मल सेक्टरमधल्या लोकांसाठी केली. पण राज ठाकरेंनी नेमकं काय केलंय? एका टॅक्सीवाल्याला मारलंय, एखाद्या देवळातल्या उत्तर भारतीय पुजाऱ्याला मारलंय, किंवा एखाद्या पाणीपुरीवाल्याला मारलंय. राज ठाकरेंचं सगळं आंदोलन हे 24/7 चालणाऱ्या टेलिव्हिजन चॅनलने निर्माण केलेला फुगा आहे. मग त्यांनी जेवढा काळ त्यांचं आंदोलन दाखवलं गेलं, त्याच्या 1/100 काळ जरी त्यांनी लोकांना मारून त्यातनं काही त्यांना बेनिफिट दाखवता आलं असतं, पण तसं नाही घडलेलं आहे. म्हणजे मला आठवतं की एका नियतकालिकामध्ये आज तकची जाहिरात होती की त्यांना हायेस्ट कोणत्या रेव्हेन्यू सायकलमध्ये त्यांना जास्त जाहिराती मिळालेल्या आहेत. त्याच्यात स्पष्ट उल्लेख होता की राज ठाकरेंच्या उत्तर भारतीय विरोधी आंदोलनाच्या काळामध्ये त्यांना सर्वाधिक जाहिराती मिळालेल्या आहेत. म्हणजे हे गणित स्पष्ट आहे की मराठी चॅनल्सना राज ठाकरेंची बाजू प्रॉपगेट करून जाहिराती मिळाल्या आणि उत्तर भारतीय चॅनल्सना राजचा निषेध करून जाहिराती मिळाल्या. म्हणजे अंतिमतः दोनही बाजू जाहिरातीची दुकानं नीट चालण्यासाठी वापरल्या गेल्या का? पण आता हे बोललं तर लगेच तुम्ही महाराष्ट्रद्रोही होता, लोकांना मग ते आवडत नाही. तर हे राज ठाकरेंनी सुरू बरं केलं, मग त्यांनी ब्लूप्रिंट आणली. ती ब्लूप्रिंट मला वाटतं ते सोडून दुसरी कोणीच महाराष्ट्रामध्ये वाचली नाही. याचं कारण त्यांना ती ब्लूप्रिंट घेऊन महाराष्ट्रामध्ये जे हिंडणं आवश्यक होतं ते त्यांनी न केल्यामुळे तो अजेंडा पोचला नाही. आणि आता अशी परिस्थिती आहे की ठाकरे सगळ्या अमराठी लोकांना सोबत घेऊन आहेत, कारण त्यांना खात्री नाही आपण निवडून येणार आहोत का. राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाला मुंबईत कोणी ओळखतच नाही, दादांच्या गटाला कोणी ओळखत नाही. काँग्रेस तहहयात इथल्या मुसलमानांचा आणि तमिळ लोकांचा आणि अशा अमराठींचा पक्ष आहे. सगळे उत्तर भारतीय आणि गुजराती आता बीजेपीकडे आहे. या परिस्थितीमध्ये मराठी माणसांचा या राज्याच्या रिसोर्सेसवर हक्क आहे का नाही? आणि जर चेन्नईमध्ये आपण तमिळ माणसांच्या हक्काबद्दल शंका घेत नाही, बरोबर, बंगलोरमध्ये आपण कन्नड माणसांच्या हक्काबद्दल शंका घेत नाही, तर इथं तुम्ही मराठी माणसांच्या हक्काबद्दल कशी काय शंका घेता? म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक राजकीय पक्ष मराठी माणसाच्या विरोधात बोलणार नाही, पण मराठी माणसाला जनरली ते काय सांगतायत समजून घ्या, ऍडजस्ट करा, हे आपलेच आहेत, आपण एकच आहोत, हा देश एकच आहे. तर हा देश एक आहे आणि तो देश एक राखण्याची जबाबदारी मराठी माणसांची नाही आहे ना. हा देश एक राखण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. मग एक राखायचा जर असेल तर युपी बिहारमधनं वन वे ट्रॅफिकनं शेकडो गाड्या का महाराष्ट्रात येतात? असं का नाही होत की 5-25 ठिकाणी महाराष्ट्रातल्या पण लोकांच्या गाड्या जातील? म्हणजे फायनान्स कमिशनमध्ये, वित्त आयोगामध्ये या राज्यांनी, दक्षिणेतल्या आणि पश्चिमेतल्या राज्यांनी प्रचंड संसाधनं उभी करायची आणि अंतिमतः त्यांचे लाभार्थी जे बिमारू आहेत ते व्हायचे. हे जे आहे ना, याच्याबद्दल दक्षिणेतली राज्य किमान बोलतायत. आपल्या लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की आपला सगळा तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे. तर हे मला वाटतं की ही भाषिक संघर्षाची जी आर्थिक बाजू आहे आणि ती आर्थिक बाजू अधिक तीव्र होणार आहे. मुंबई शहराच्या पलीकडे आपण MMR प्रांताचा विचार करायला लागलो की आता हा प्रांत इकडे पालघर डहाणू पर्यंत जातोय. म्हणजे जवळपास पलीकडे गुजरातच आहे. म्हणजे डहाणू गेलं, तलासरी आलं, दापसरी आलं की पुढे गुजरात आहे, इकडे रायगड आहे आणि तिकडे कर्जत कसारा आहे. म्हणजे हे जे राज्य जे MMRचा जो प्रांत आहे तो जवळपास 2.5-3 कोटी लोकांचा प्रदेश आहे. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला अगदी बाबासाहेबांचं पण काय म्हणणं होतं की सगळे रिसोर्सेस महाराष्ट्रातनं येतात, मुंबई महाराष्ट्रावर रिसोर्सेससाठी अवलंबून आहे. आता रिसोर्सेसचा भागही तुम्ही पोटात घेतलाय, पाण्याचा भाग तुम्ही पोटात घेतलाय, अन्नधान्याचा भाग पोटात घेतलाय. मग जर उद्या कुणी म्हणालं की हे युनियन टेरिटरी व्हायला पाहिजे आणि आपल्याकडच्याच विद्वान लोकांनी काश्मीरच्या विधानसभेला न विचारात घेता काश्मीरचं त्रिभाजन केलं तेव्हा टाळ्या वाजवलेल्या आहेत. जर काश्मीरचं त्रिभाजन करताना तुम्ही टाळ्या वाजवल्यात तर उद्या महाराष्ट्राचं द्विभाजन किंवा त्रिभाजन या दिल्लीतल्या जोडगोळीने केलं तर तुम्ही काय कराल? बरोबर. त्यामुळे आपण ते सुपात आहेत, आपण जात्यात आहोत, पण त्यांना ते सुपात आहेत हे माहीत आहे, आपल्याला जात्यात आहे हे माहिती नाही. हा आपला प्रॉब्लेम आहे. तुम्ही हिंदुत्वाच्या फोल्डमध्ये मराठी लोकांना नेलं गेल्याचा एक उल्लेख केलात, तर मुंबईमधला एक खूप जुना आणि एका अर्थानं वर्किंग क्लास सॉलिडॅरिटी मधला एक महत्वाचा कंपोनेंट हा इथला मुस्लिम वर्किंग क्लास होता. पण तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी दंगलींमुळे आणि तो जो पूर्ण काळ होता त्याच्यामुळे त्यांचं जे घेटोआयझेशन हा जो कन्सेप्ट
विशेषतः आपण गुजरातमध्ये बघितलेले, गुजरातच्या जवळपास सगळ्या प्रमुख शहरांमध्ये दंगली होतात, गेटोआयझेशन होतं, मुसलमानांची वस्ती वेगळी करून दिली जाते, त्यांना ढकललं जातं कुठल्या तरी, आणि मग नंतर त्या गेटोवरती पॉलिटिक्स केलं जातं की हे बघा कशा मिनी पाकिस्तान बनवून जगतात, जसं की आता मुंब्राबद्दल किंवा ह्याच्याबद्दल बोललं जातं. तर मुंबईच्या त्या प्रोसेस मध्ये तुम्हाला हे असं वाटतं का कुठे की मुस्लिमांचं इथल्या मराठी किंवा मराठी मुस्लिम ही कन्सेप्ट नष्ट केली गेली असं कुठेतरी वाटतं? नाही, मराठी मुसलमान हा इतका ऍक्टिव्ह एलिमेंट होता महाराष्ट्राच्या राजकारणामधला. म्हणजे हमीद दलवाईंसारख्या माणसाने महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी मराठीत न बोललं पाहिजे असा आग्रह धरला पाहिजे असं म्हटलेलं आहे. 92-93च्या दंगलीमध्ये जर तू बघितलंस तर अनेक ठिकाणी इलेक्टोरल रोल घेऊन लोकांनी दंगल केलेली आहे. म्हणजे मी मुंबईत घाटकोपरला ज्या भागात राहिलोय, आमच्या घरासमोर राहणाऱ्या उत्तर भारतीय मुसलमानाचं घर डिसेंबरच्या दंगलीत पण जाळलंय, जानेवारीच्या दंगलीत पण जाळलंय. आणि तो म्हणजे हिंदी पण चांगलं बोलणारा, मराठी पण चांगलं बोलणारा, आणि अगदी ज्याच्याशी तुम्ही ईद, दिवाळी सगळे सण तुम्ही एक्सचेंज करायचे लोक, अशा प्रकारचं त्या माणसाची जानेवारी 93 नंतरच्या काळात दाढी वाढली आहे, त्याची टोपी वाढली आहे, तो घालायला सुरुवात झाली आहे, त्याचं ईदमध्ये त्याचं मशिदीमध्ये जाणं वाढलंय, त्याच्या घरातल्या मुलांचे नंतर ते झगे बदललेत. म्हणजे सगळ्या मशिदींमधले मौलवी जे आहेत ते मौलवी इथनं महाराष्ट्रातनं येण्याच्या ऐवजी देवबंदीच्या पैकी, वहाबी मुसलमानांच्या पैकी हे जे लोक आले त्यांच्या दृष्टीनं हा सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट आहे. आणि त्यांचं सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट कधीपर्यंत राहील? जोपर्यंत ते कडवटपणानं इथल्या लोकांच्या मनामध्ये शत्रूचं नॅरेटिव्ह सेट करत नाहीत तोपर्यंत. हे आत्ता महाराष्ट्रात घडलं 93 साली, हे महाराष्ट्रात घडलं. आणि दुर्दैवाने म्हणजे याला क्लोजर नाही ना आलं. 92-93च्या दंगलीमध्ये ज्यांनी दंगली केल्या, म्हणजे ज्यांचे खून झाले, बलात्कार झाले, घरं लुटली गेली, त्यातल्या काही लोकांना खालच्या परस्परच जो युद्धाचा न्याय होता तो मिळाला. पण ज्यांनी घडवलं त्यांचं काय झालं मला तू सांग? श्रीकृष्ण कमिटीच्या अहवालाचं काय झालं नाही. ना हिंदूंना शिक्षा झाल्या, ना मुसलमानांना झाल्या. त्यानंतर बॉम्बलास्ट झाले आपल्याकडं. बॉम्बलास्टमध्ये दाऊद इब्राहिम, टायगर मेमन ह्या मंडळींना नसेल शिक्षा झालेली, पण इतरांना झाली की नाही? म्हणजे मुसलमानांमधले सेकंड आणि थर्ड कॅटेगरीतल्या माणसांना शिक्षा होते. मग दंगली करणाऱ्या हिंदूंमधल्या माणसांना शिक्षा नको व्हायला? मग दंगली करणाऱ्या हिंदूंमधल्या माणसांना तुम्ही काय म्हणणार? त्यांचा तो नैसर्गिक राग आहे. पण तुमच्या नैसर्गिक रागातनं तुम्हाला सामूहिक हिंसा करण्याचा परवाना मिळतो का? म्हणजे ते क्लोजर नाही आलं. ते क्लोजर न येताना सुद्धा आज महाराष्ट्रातला मुसलमान उद्धव ठाकरेंच्या मागे उभा आहे. हे उद्धव ठाकरेंनी खरं त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहण्याची गरज आहे की त्यांचे वडील महाराष्ट्रातल्या मुसलमानांशी इतके सिलेक्टिव्ह वागलेले असताना. याचं कारण असं की बाहेरचा शत्रू मोठा आहे. बरोबर. म्हणजे लोकांना असं वाटतं की बाळासाहेब ठाकरे हे काही खरे फॅनॅटिक नव्हते, ते ऑकेजनल फॅनॅटिक होते, पण हे मात्र मूलभूत फॅनॅटिक आहे. तर हे जे आहे ना, हे डिगेटोआयझेशन व्हायला पाहिजे ना. आता म्हणजे या गेटोआयझेशनचा परिणाम आपण पाहतो की जैनांच्या सोसायटीत मराठी लोकांना नाही घेत, आणि मराठी लोकांच्या सोसायटीत मुसलमानांना नाही घेत. म्हणजे तुम्हाला जैनांना बोलायचा काय अधिकार राहतो? मराठी मध्यम वर्ग ज्या सोसायट्यांमध्ये राहतोय तिथं तुम्ही घरं भाड्यानं देताना मुसलमानांना नाही द्यायला देत. मग तो मराठी मुसलमान असला तरी नाही देत, कारण तुम्हाला असं वाटतं त्याच्यातनं लव जिहाद होईल, आणखी काहीतरी होईल. तर हे जे इस्लामोफोबिक वागणं आहे ना, हे इस्लामोफोबिक वागणं निवडणुकीच्या तोंडावरच फक्त त्याला उत्तर देऊन नाही चालणार, तर तुमच्या दैनंदिन वागण्यात दिसलं पाहिजे. कारण ते 2002-03 हे 1992ची पुढची आवृत्ती आहे. तिथे त्यांनी त्याला फिनिशिंग टच दिले की म्हणजे जे हल्ले करतील ते जगलेच नाही पाहिजे, आणि बाया अशा टॉर्मेंट केल्या पाहिजे, टॉर्चर केलं पाहिजे त्यांना, किंवा एखाद्या स्त्रीला गरोदर राहण्याचीच भीती वाटावी. या पद्धतीनं करून पुन्हा त्या बिल्किस बानोच्या बद्दलचा खटला जेव्हा येतो तेव्हा लोक असं म्हणतात की नाही, ते तर सज्जन वाटले होते आम्हाला, ज्यांनी केलं, ज्यांनी बलात्कार केलेत, ज्यांनी खून घडवून आणले, ती माणसं सज्जन आहेत. याचा अर्थ सज्जन या क्रायटेरियातच काहीतरी प्रॉब्लेम आहे ना. मी हे मला असं वाटतं की म्हणजे मुंबईचा महाराष्ट्राचा गुजरात करणं, जसं गुजरातचा युपी केला, गुजरातचा युपी केलाय त्यांनी, तसं महाराष्ट्राचा गुजरात करणं गेटोआयझेशनच्या अंगाने हा यांचा प्रोजेक्ट आहे. पण सुदैवाने मुंबई हे असं शहर आहे की जिथे लोकांना फार खुनाखुनी करायलाही वेळ नाहीये.
इतका प्रचंड वेग आहे की म्हणजे अशा पद्धतीने थांबवून जरा कन्स्पायर करू आणि एक समाजच संपवू, यासाठी सुद्धा जो एक लेडबॅक अप्रोच लागतो ना, तो मुंबई शहरात लोकांना जगताना ती सवडच नाहीये सुदैवाने. त्याच्यामुळे हे फंक्शनल लेवलला लोकांनी खूप नीट नेव्हिगेट केलंय. म्हणजे मग लोक रमजानच्या काळामध्ये मुसलमान वस्त्यांमध्ये जाऊन निवांत खातात, त्याचे फोटो टाकतात. कुणीही लखनवी कपडे विकत घेतात, त्याचे फोटो टाकतात. कुणी त्या बिंदी बिझनेसच्या भानगडीमध्ये फारसं पडत नाही. पण हे जे आहे हे समाजात रुजत नाहीये. हे केडरमध्ये का रुजत नाहीये? कारण जसं आत्ताच्या काळामध्ये लोकांचे मित्रमैत्रिणीच आंतरधर्मीय खूप नाहीये, तसे राजकीय पक्षांमध्ये पण आंतरधर्मीय नाहीये. म्हणजे हिंदू आणि मुसलमान राजकीय कार्यकर्ते कधी भेटतात? दिवाळीला आणि इफ्तारीला. आणि ते सगळे फोटो मोमेंट आहेत ना. बरोबर. त्याच्या पलीकडे जर तुमचं काही असिमिलेशन नसेल, एकत्र येणं नसेल, तर हे जे खालची फट वाढते ना, ती वाढत राहणार. बरोबर. आता मुंबईचं एकूण जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तसं म्हणायला गेलं तर काही शतकं जुनं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचं जे जमिनीची रचना आहे ते भराव टाकलेले आहेत आणि अंडरग्राऊंड ज्या टनल्स आहेत, गटारीचं पाणी असेल. आता आपण काल बघितलं ज्या पद्धतीनं ते होर्डिंग पडलं आणि त्यानंतर चेंगराचेंगरीचे प्रसंग तर अगदी दर 2 दिवसाला वगैरे ठाण्याच्या प्लॅटफॉर्मवरती, दादरच्या प्लॅटफॉर्मवरती, कुठल्या ना कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला ते बघायला मिळतं. तर मला असं म्हणायचं आहे की एक डेकेडन्स हा जो शब्द आहे ना इंग्रजीत, की एखाद्या समाजाची किंवा एखाद्या समृद्ध अशा वस्तूचा जेव्हा डिकेचा काळ सुरू होतो, तर तो पॉइंट या प्रकारचं हे जे पॉलिटिक्समध्ये हे डॉमिनंट झालंय, आयडेंटिटीचे प्रश्न किंवा हेट्रेडचे प्रश्न या पद्धतीचे डॉमिनंट झाल्यामुळं या इन्फ्रास्ट्रक्चरल रेज्युविनेशनकडे किंवा पुनरुत्थानाकडे पूर्णतः दुर्लक्ष झालंय असं कुठेतरी. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचं तू म्हणलास ना, तर इन्फ्रास्ट्रक्चरचे एवढे प्रोजेक्ट ह्या मंडळीने हातात घेतलेत. म्हणजे मोनोरेल, मेट्रोचे 8-10 प्रकारचे प्रकल्प, कोस्टल रोड आणि सगळीकडचं कॉन्क्रिटीकरण. म्हणजे कॉन्क्रिटीकरण तर त्यांनी म्हणजे दिसेल रस्ता त्याचं कॉन्क्रिटीकरण करायला सुरुवात केली. या सगळ्या कामाचा तू जर दर्जा बघितलास ना, तर तू म्हणतोस त्या डिकेडन्सच्या प्रश्नाची कल्पना येते आपल्याला, की म्हणजे काम किती दिवस टिकावं? 6 महिने, वर्षभर. आता तो पश्चिम रेल्वेला त्यांनी तो गोखले पूल जो पडला होता तो त्यांनी परत बांधायला घेतला. आता तो म्हणजे असा बांधलाय त्यांनी की त्याच्या 2 बाजू एकमेकांना मॅचच होत नाही. म्हणजे काय लेवलचे लोक आपण तज्ज्ञ म्हणून नेमलेत आणि काय प्रकारची कामं करतात लोक. म्हणजे अशा प्रकारचा इन्फ्रास्ट्रक्चरल प्रॉब्लेम झाला हे जर बाहेर सांगितलं तर लोक आपली लाजच काढतील. आणि आता गेले 4 महिने ते VJTI मग IIT यांना बोलवून ते असं करायचं का असं करायचं हे त्यांचं चालू आहे. तर त्याच्यात त्या वरुण ग्रोव्हरचं त्याने अतिशय चांगला स्टँडअप केला आणि तो म्हटला की ते काही करू नका तुम्ही, मी उडी मारून पलीकडे जाईल. तर हे जे आहे ना ह्या लोकांचं, की म्हणजे आता कोस्टल रोडचं तू बघितलं, आता लोक कोस्टल रोडवर आता ट्रॅफिक जाम व्हायला लागलाय, आत्ता सुरू झालाय. तर म्हणजे तुमच्या कोस्टल रोडला ट्रॅफिक जाम आहे, तुमच्या सी लिंकला ट्रॅफिक जाम आहे. म्हणजे हे रस्ते बांधतायत म्हणजे काय करतायत की इथलं ट्रॅफिक जाम इथे नेतात, बरोबर, मग पुढचं बांधतात, मग पुढचा ट्रॅफिक जाम पुढे जातो. हे टोल नाक्याचं आहे. बघ, विकास करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीयेत, मग सरकार कोणाकडनं तरी पैसे घेतं आणि ते लोक गुंतवणूक करून मग नंतर आपण त्यांच्या दावणीला बांधून मग तो टोल 200 आहे, मग तो 300 आहे, मग तो 400 आहे, तो वाढत राहतो. मग काही लोक नको टोल असं म्हणून आंदोलनं करतात, मग त्यांचं कमिशन सुटतं. त्यांचं कमिशन सुटल्यावर टोल बंद होतच नाही, उलट तो आणखी काही दिवसांनी वाढतो. मग हे जे आहे ना, या सगळ्यामधनं विकास करण्यासाठी फक्त पैसा उचला पाहिजे. म्हणजे त्या समृद्धी महामार्गाच्या बद्दल अजित पवार एकदा विधानसभेमध्ये म्हणाले की तो रस्ता एकदम सरळ आहे असा. ते लक्षातच आलं नाही, म्हणले की तो जरा असा करायला पाहिजे होता. तो एकदम असाच सरळ केल्यामुळे त्या माणसाला अशी झोप येते रस्त्यामध्ये जाताना. पण आता हा जो प्रश्न आहे, रस्त्याला वळणं असायला पाहिजे, म्हणजे मग तो अलर्ट राहतो ड्रायव्हर. हा कॉमन सेन्सचा भाग आहे ना. तुम्ही 400-500 किलोमीटरचा रस्ता बांधता, त्याच्यासाठी तुम्ही मोपलवार सारख्या माणसाला घेता, त्याच्यात हजारो कोटी रुपये त्याच्यातनं छापले जातात. हे घेतल्यानंतर तुम्हाला त्या रस्त्यावर
प्रसाधनगृहांची सोयच नाहीये, खायची सोयच नाही आणि रस्ता वळतच नाही. हे तुम्हाला 400 किलोमीटरचा रस्ता झाल्यानंतर कसं काय कळू शकतं? म्हणजे मला असं वाटतं की पैसे घालावेत, काहीतरी चकमकीत अशा स्वरूपाचं असं करावं. पण ज्याला तू सीएसटीची इमारत बघ, महापालिकेची इमारत बघ, किंवा अगदी महाराष्ट्र शासनानं बांधलेली मंत्रालयाची मधली जुनी जी इमारत ती तू बघ, या सगळ्याला जो ग्रेस आहे ना तो तुला दिसतच नाही. म्हणजे तू मंत्रालयात गेलास तर तुला मंत्रालयातलं स्वच्छ प्रसाधनगृह दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी परिस्थिती आहे. आणि ही म्हणजे धडधाकट स्त्री पुरुषांसाठी आहे. मी निवडणूक आयोगासाठी काम केलं तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सांगायला लागलं की आम्ही अपंगांना मंत्रालयात बोलवू शकणार नाही, याचं कारण त्यांच्यासाठी रॅम्पच नाहीये आणि त्यांना बसता येईल असं टॉयलेटच नाही. हे राज्याचं सत्तेचं मुख्यालय आहे. हे मला वाटतं ना की पैसे टाकून जे करता येतो तो विकास आहे. या पद्धतीनं विकासाकडे पाहिलं गेल्यामुळे पायाभूत सुविधा, म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की आता तो आदित्य ठाकरेच्या पुढाकाराने तो कोस्टल रोड सुरू झाला, शिंदे आता त्याचं श्रेय घेत आहेत. पण समजा हा नसता केला याने कोस्टल रोड आणि आहे त्याच रस्त्यावरचं ट्रॅफिक नीट चालवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत केली असती तर हा हजारो कोटींचा खर्च वाचला असता. आणि वरतून त्या पूर्ण हाजी अली आणि आसपासचे जे मच्छीमार होते त्यांचं सगळं पारंपरिक हे गेला तो जो परिवेश होता तो तिथला. तर एक शेवटचे 1-2 प्रश्न घेऊया की आपण आता पर्यावरणाबद्दल बोललो आता कोस्टल रोडच्या निमित्तानं. तर एक कोस्टल रोड ज्या पद्धतीनं झाला तर मध्यंतरी आरेचा सुद्धा त्या अर्थाने खूप मोठा इश्यू झाला होता आणि शेवटी कांजूरमार्गचा पर्याय असूनही तिकडं करायचं झालं, ती झाडं तोडायची ती तोडलीच आणि शेवटी आता परत तो जो हब करायचा आहे तो परत कांजूरमार्गलाच करायचा असं काहीतरी चालू आहे. तर या अर्थाने की मुंबईला स्वतःच्या एक इतकं प्रचंड शहर आणि इतकी मोठी महानगरपालिका, इतकं मोठं बजेट, या अर्थानं पर्यावरण नावाची गोष्ट महत्वाचीच नाही असा कुठंतरी एक पॉलिसी हे आलाय. हा म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने पर्यावरण फारसं महत्वाचं नाहीये. म्हणजे तू अगदी रिक्षा टॅक्सी चालवणाऱ्या माणसांपासून ते एसयूव्ही घेऊन जाणाऱ्या माणसांपर्यंत तू बघ, ते काचा खाली करून पटकन त्यांचं जे काय आहे ते रस्त्यात टाबे असं थांबून बाबा कचरा कुंडी दिसते का, एवढेही कष्ट आपल्याकडे लोक मुंबईत घेताना दिसत नाहीत. तू जे आरेचा उल्लेख केलास तर त्या आरेच्या साठीची आंदोलनं काही राजकीय पक्षांनी नाही केली, ती तरुण मुलांनी केली. मग त्याच्यानंतर आदित्य ठाकरे लोकलज्जस्तव त्याच्यामध्ये जॉईन झाला, पण पुन्हा त्याला सत्ता आल्यावर त्याला फार काही करता नाही आलं. हे जे कांजूरचं हब होतं ते 4 वेगवेगळ्या मेट्रो लाईनसाठी पुरेसं ठरणार होतं, पण ते नाही करायचं कारण ते केलं तर ठाकरेंचा नैतिक विजय होतो. म्हणून फडणवीस, आशिष शेलार आणि त्यांचे दिल्लीतले बॉस या मंडळींनी ते घडू दिलं नाही. तिथली हजारो झाडं तर तोडून टाकलीस, तिथे आता ते बांधकाम करून ठेवलेलं आहे. म्हणजे तेवढी एकच मोकळी जागा आहे आरे कॉलनी आणि नॅशनल पार्क. हे जर सोडलं तर सबंध मुंबईमध्ये अशा प्रकारची मोकळी जागा नाही जिथे लोकांनी ठरवलं तरी सुद्धा लोकांना नीटपणाने राहता येईल अशी परिस्थिती नाहीये. पण हे एवढे जे मोजके पर्यावरणाचे जे काही बारीक बारीक तुकडे आहेत तेही राहू नये त्याच्याबद्दल लोक, म्हणजे राजकीय पक्ष अजिबात अलर्ट नाहीयेत. मी तू डोंगर जर पाहिलेस मुंबईतले, तर मी घाटकोपरला ज्या भागात राहायचो तिथून 10 मिनिटावर डोंगर आहे. तर तो गोळीबारचा डोंगर म्हणजे फायरिंग रेंज. आता ती फायरिंग रेंज त्यांनी बंदच करावी लागली कारण त्या रेंजमध्ये माणसंच राहायला आली. म्हणजे ते इतकं वरवर माणसं गेली आहेत की फायरिंग रेंजच्या साधारणपणे 5 ते 10 फुटच खाली माणसांची वस्ती आली. आणि साधं त्याच्यावरचा लॉजिक असा आहे की काही केलं की लोक तिथे एक देऊळ बांधतात, एक मशीद बांधतात, एक बौद्ध विहार बांधतात आणि त्याच्या बोगद्यात घरं बांधून ठेवतात. म्हणजे काही झालं की मग तुम्हाला देवस्थानांना हात लावता येत. मग मला असं वाटतं हे जी इकोसिस्टीम तयार केली आहे ना झोपडी माफियांनी, तर ही मला वाटतं ती डोंगरांचं पूर्ण सपाटीकरण, पूर्ण कत्तली. आणि हे लोक जी काही झाडं सुद्धा बांधतात लावतात तिथं तू बघ, दोन रस्त्यांच्या मध्ये डिव्हायडरला जी काही झाडं लावतात ती सुद्धा तुला म्हणजे ती कधी मरतील ह्याच्याबद्दल सांग. अशी झाडं आहेत सगळी. म्हणजे कुठलाही तू रस्ता काढून बघ, त्या रस्त्यावर बाबा असं प्रसन्नपणे एक 5 मिनिट तू चालत किंवा गाडीने प्रवास करशील आणि दुतर्फा
तुला झाड दिसतंय, असं तुला फक्त ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला गोदरेजच्या त्या एरियामध्ये थोडंफार दिसतं. ते जर सोडलं तर तुला इतरत्र ते दिसतच नाही. म्हणजे मोठमोठे कॉम्प्लेक्सेस झालेले आहेत, तर ते सगळ्या कॉम्प्लेक्सेसचे FSI TDR हे या पद्धतीने या लोकांनी करून घेतले की काही झाडच ठेवली नाहीये. मग आता हे जर असं जातं, मुंबईमध्ये आत्ता तापमान 40 डिग्रीच आहे, बरोबर. हे असंच जर चालू राहिलं तर तुझ्या माझ्यासारखी माणसं आपण तुलनेनं बऱ्या अवस्थेत आहोत. पण लोक रस्त्यात काम करतायत ना रे, म्हणजे लोक पुलाखाली काम करतात, लोक म्हणजे झोपड्यांमध्ये काम करतात, लोक भीक मागतायत अनेक ठिकाणी. आणि हे जे अधोविश्व आहे मुंबई शहराचं ते 70% आहे. माणसं कशी राहणार? तू आता इथनं कुर्ल्याला जाताना बघितलंस ना तर मिठी नावाची नदी आहे, ती त्याच्यात नदीपणच नाही अरे. म्हणजे सगळीकडे ते शेवाळ पसरलंय, काय केंदाळ म्हणतो आपण त्याला, ते पसरले, बाकी काहीच नाही त्याच्यावर. मग आता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की आता ह्या सगळ्या गोष्टी बघता की येणाऱ्या काळात जर आता इतकी महत्वाची निवडणूक आहे, त्यानंतर एकतर लोकल बॉडीजच्या निवडणुका पूर्णतः सस्पेंडेड आहेत, लोकल बॉडीज वरती केंद्राचे प्रशासक आहेत सगळीकडे, अगदी पुण्यात वगैरे सगळीकडेच ती गोष्ट आहे. तर त्या अर्थानं बघता तुम्ही MMRDA उल्लेख केलात आणि हे सगळं, तर पर्यावरणाचा धोका, सांस्कृतिक फ्लॅश पॉइंटचा धोका आणि या प्रकारचं केंद्राचं ओव्हरपॉवरिंग डॉमिनन्स, तर हे बघता मुंबईच्या राजकारणासमोर आता येणाऱ्या काळात काय चॅलेंजेस असतील आणि मुंबईतला जो मराठी माणूस आहे किंवा मराठी जे काय मुंबईचं एक विश्व आहे त्याच्या समोरचे काय चॅलेंजेस असतील? मुंबईच्या राजकारण म्हणजे मुंबईतल्या मराठी माणसाच्या राजकारणावर बेसिकली अस्तित्वाचाच प्रश्न आहे. म्हणजे संख्येच्या अंगाने पण आहे. आणि ती संख्या जर 30-32% पर्यंत गेलेली असेल आणि उत्तर भारतीय आणि गुजराती यांची संख्या जर एकत्रितपणे 30% आसपास आली असेल तर मला असं दिसतं की यानंतरच्या काळामधलं मुंबईतलं मराठी माणसांचं राजकारण अल्पसंख्याकांचं राजकारण होणार आहे. मी अजून आपण मेंटली त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला तयार नाही आहोत, कारण हे राज्य आमचं आहे, ही आमची राजधानी आहे. ही जे मराठी माणसांचं दंडाच्या बेटकुळ्या फुगवण्याची जी काही सनातन सवय आहे 300-350 वर्षांची, त्याच्या पलीकडे तुम्ही गेल्याशिवाय म्हणजे ज्या पद्धतीनं गुजराती कसे दिसेल त्या कोपऱ्याला देरासर करतात, दिसेल त्या कोपऱ्याला बिकानेरची दुकानं टाकतात, गुजरात बय्ये जसे दिसेल त्या टोकाला त्यांच्या पानाचे गाडे टाकतात, ही जी वृत्ती आहे ना ही बुभुक्षित वृत्ती आहे. पण मराठी माणसाची जी अशा प्रकारची झोपिष्ट वृत्ती आहे, या वृत्तीनं तुम्ही राहिलात तर पुढच्या 5-25 वर्षामध्ये मराठी माणूस हा परिगावरचा होणार आहे. आणि मराठी माणूस परिगावरचा होणं मुंबई शहरामध्ये हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं खूप पूर्ण मॅट्रिक्स बदलून टाकणार आहे. त्यामुळे मला असं दिसतं की या प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस काय करू शकतो. तू साधं बघितलंस, हुतात्मा स्मारकाच्या इथे तू जर गेलास तर आपल्याला तर खाज आहे, हौस आहे, आपला काहीतरी असा उगाच मानसिक दृष्ट्या जीव गुंतलेला, कोणाला काय पडलेलं नाही. ते म्हणजे साधं तिथे हे हुतात्मा स्मारक आहे, इथे महाराष्ट्राच्या लढ्याच्या निमित्तानं 108 माणसं गेली आणि म्हणून तिथे बाबा एक छोटीशी बाग आहे. एवढं सुद्धा करण्याचं गेल्या 65 वर्षामध्ये ज्या लोकांना कळलं नाही, ते लोक एक वेगळं राज्य चालवण्याच्या लायकीचेच नाहीये असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे नॅरेटिव्ह जर बदलायचं असेल ना तर मला ते दिसतं ते असं की हे मराठी राष्ट्रवादाचं नॅरेटिव्ह आहे. मराठी राष्ट्रवादाचं नॅरेटिव्ह मुंबईतनं निर्माण होऊ शकतं. पण म्हणजे मराठी राष्ट्रवादाचं नॅरेटिव्ह म्हणजे लगेच तुम्ही फुटीरतावादी आहात, तुम्ही विभाजनवादी आहात. तर मला असं वाटतं की भारत हे मुळातच बहुराष्ट्रीय युनिट आहे. जर ते बहुराष्ट्रीय युनिट आहे आणि तमिळनाडूला तुम्ही नाही ना काय म्हणत, त्यांनी द्रविडस्थानाची मागणी केली, ते चाललेच होते बाहेर, ते बाहेर चालले होते, ते तुम्ही त्यांना ऑटोनॉमी देऊन देऊन आतमध्ये आणलंय. हे खालच्या दक्षिणेतल्या राज्यांनी केलंय. आसामचे लोकही म्हणतात आमची अहोम डायनेस्टी आहे, आम्ही नाहीच आहोत तुमचे. नागालँडचे लोक पण म्हणतात आम्ही रेशियली तुमच्यापेक्षा वेगळे आहोत. तर मग आपणच या देशामध्ये सगळ्यांना सामावून घेण्याचा काही ठेका थोडाच घेतलाय. त्यामुळे आपण, आणि मला असं वाटतं की हे दिल्लीतल्या या दोघांचं जे हिंदुस्थानचं नॅरेटिव्ह आहे ते आपल्या पथ्यावर पडणार आहे. जितके ते आपल्याला आपली पाठ भिंतीला टेकवतील तितकं मराठी लोकांना जो 1757 नंतर कोमा आलेला आहे त्यातनं बाहेर पडण्याची, आणि आपलं काय आहे, एकतर आपण छोटे छोटे विजय राष्ट्रीय करून साजरे करतो,
किंवा मोठ्या मोठ्या पराभवांच्या बद्दल आपल्याला काही वाटतच नाही. तर ह्या द्वैतातनं बाहेर पडण्याची सोय आहे. आता हे तू म्हणशील की म्हणजे कार्यकर्ता म्हणून, अभ्यासक म्हणून हे माझं विशफुल थिंकिंग आहे, पण आहे. मला असं वाटतं की माझी पहिली लॉयल्टी काय आहे? माझी पहिली लॉयल्टी महाराष्ट्रीय आहे. त्याच्या नावात राष्ट्र आहे. पण मराठी लोकांमध्ये हा कॉन्शियसनेस आहे अजूनही असं वाटतं तुम्हाला? 2-5% म्हणजे मराठी लोकांचं असं आहे की मराठी लोकांना हिंदुत्वाच्या भूताने इतकं झपाटलंय, आणि ते हिंदुत्वाचं भूत हे लेटेस्ट आहे. गांधींच्या काळापासून देश टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. ते काका कालेलकरांना पण वाटलंय, विनोबा भाव्यांना पण वाटलंय, दादा धर्माधिकारींना पण वाटलंय, आणि पण बाकीच्यांना पण वाटू दे ना. हा देश टिकवण्यासाठी आपण जर 40% एनर्जी घालतोय तर उत्तर भारतीयांना घालू द्या. ते गोविंद वल्लभ पंत ते अयोध्येच्या पलीकडे बघतच नव्हते, तर त्यांनाही बघू द्या. पट्टाभी सीतारामय्यांनी त्या जेव्हीपी कमिटीमध्ये बाकी काही करू दिलं नाही, पण आंध्र प्रदेशचं वेगळं राज्य करा म्हणले. ते जर त्यांच्या राज्याचं बघतात तर आपण काय देश चालवायचा ठेका तेवढाच घेतलाय. आपण आपल्यापुरतं तरी किमान पाहूया. आपलं नीट पाहिलं आणि थोडीफार एनर्जी उरली तर पाहू देशाचं पण. थँक्यू पवार सर. तर हे होते दीपक पवार, आणि त्यांनी आपल्याला इतकी सफर घडवून आणलेली आहे, इतक्या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे की ही मुलाखत कदाचित तुम्हाला 2दा पाहावी लागेल. त्यामुळे आमच्या ऍड्स पण तुम्हाला 2दा फक्त युट्यूबवरती 2दा सबस्क्राईब करायची सोय नाही, तर आमची सबस्क्रायबरची संख्या सुद्धा वाढली असती. पण ठीक आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, यातल्या मुद्द्यांबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट्समध्ये नोंदवायला विसरू नका. त्याचसोबत हे चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, मराठी अस्मितेच्या नावाने सबस्क्राईब करायला सांगा, काय हरकत नाही. पण इंडी जर्नल तुमच्यापर्यंत निवडणुकीच्या वार्तांकनाच्या निमित्तानं प्रत्येक मतदारसंघातल्या, प्रत्येक प्रदेशातल्या वेगवेगळे जे पैलू आहेत ते वेगळ्या पद्धतीनं, ते नवीन काहीतरी तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करत असतं. आणि ते शक्य होतं कारण तुमच्यासारखे सजग दर्शक, वाचक हे आम्हाला आर्थिक मदत करत असतात. तर त्याच्या जीवावरतीच आम्ही हे वार्तांकन करू शकतोय. तर ते सुद्धा नक्की करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.